नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सांगाल तिथे जाऊ. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी नाशिक एक्सप्लोअर करणार आहे. मित्रांनो, नाशिक हे एक शहरच नाही तर एक अनुभव आहे जो तुम्ही तुमच्यासोबत आयुष्यभर ठेवू शकता. मित्रांनो, मग येथील ते तीर्थक्षेत्र असो किंवा मग येथील निसर्गरम्य ठिकाणे. चला तर मग मित्रांनो, करूया आपल्या नाशिक प्रवासाला सुरुवात. त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला करूया आपल्या नाशिक प्रवासाला सुरुवात. रामकुंड हे पवित्र ठिकाण गोदावरी नदीच्या पात्रात नाशिक येथे आहे. रामकुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्त्वाचे धार्मिक कुंड आहे. येथे स्नान केल्यावर माणसास पापमुक्ती मिळते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशातून अमृताचे काही थेंब येथे पडले आणि रामकुंड पवित्र झाले, अशी एक आख्यायिका आहे. हिंदू धर्मीय येथे अस्थि विसर्जन करण्यासाठी येतात. अशी मान्यता आहे की पूर्वजांच्या अस्थींचे विसर्जन येथे केल्यास त्यांच्या आत्म्यास मोक्ष मिळतो. दर 12 वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा पार पडतो. रामकुंडाचा महाभारतातही उल्लेख आहे. मित्रांनो, मी रामकुंडावरून स्नान करून आता त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसस्टँडवर आलो आहे आणि आता त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जात आहे. मित्रांनो, त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिकवरून दर 10 ते 15 मिनिटांनी एक बस सुटते. नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे अंतर 30 किलोमीटर एवढे अंतर आहे आणि हा प्रवास बसने 1 तासाचा आहे. मित्रांनो, मी त्र्यंबकेश्वरला आलो आहे व आता मी दर्शनासाठी दर्शन रांगेकडे जाणार आहे. वीकेंड असल्यामुळे दर्शनासाठी खूप गर्दी आहे. मित्रांनो, तुम्ही दर्शन पास काढू शकता, ज्याची प्राइस 200 रुपये इतकी आहे. दर्शन रांगेत उभे असताना तुम्हाला LED स्क्रीनच्या माध्यमातून शिवलिंगाचे दर्शन होते. मंदिर पहाटे 5 वाजता सुरू होते व पातक पूजा, मध्यांत पूजा व आरती असं करत रात्री मंदिर बंद केले जाते. भगवान महादेव त्रिमूर्ती होऊन या ठिकाणी विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले गेले आणि येथील शिवलिंगाची रचना इतर शिवलिंगापेक्षा वेगळी आहे. शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. अनेक शिवभक्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो, मंदिरावरील नक्षीकाम हे खूप सुंदर आहे व ते पाहण्यासारखे आहे. दर्शन झाल्यावर मंदिर परिसरामधून खूप छान नैसर्गिक दृश्य पाहण्यास मिळते व मन प्रसन्न होते. मित्रांनो, 5.5 तास दर्शन रांगेत उभा राहिल्यानंतर फायनली माझं दर्शन झालेलं आहे. श्री कपालेश्वर महादेव मंदिर हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही. नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही.
मित्रांनो, कपालेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन करून आपण आता आलो आहोत श्री काळाराम मंदिर येथे। काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे। हे मंदिर 1778-1790 मध्ये बांधले। मंदिरावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे। मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे। मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे, म्हणून त्यास काळाराम मंदिर असे म्हणतात। मंदिरातील तीनही मूर्त्या स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात। गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्या इतके आहे। मित्रांनो, काळाराम मंदिर येथे दर्शन करून मी आता पंचवटी या ठिकाणी आलो आहे। येथे 5 वडाचे झाड आहेत, म्हणून या ठिकाणाला पंचवटी असे म्हणतात। चला तर मित्रांनो, पाहूया पंचवटी येथील 5 वटवृक्ष। मित्रांनो, पंचवटी या ठिकाणी सीता माता यांची गुफा आहे आणि आता आपण सीता गुफा पाहणार आहोत आणि श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेणार आहोत। मित्रांनो, हे त्र्यंबकेश्वर मधील श्री संत गजानन महाराज भक्ती निवास आहे। या ठिकाणी तुम्हाला राहण्याची उत्तम सोय आहे। सिंगल व्यक्तीसाठी डॉर्मेटरी, फॅमिलीसाठी सर्व सोयी सुविधा असलेल्या रूम येथे उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, असा होता आपला नाशिक त्र्यंबकेश्वर प्रवास। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।